यांना 1-2 दिवसात अटक केली जाणार। त्यानंतर मंत्र्यांची आणि त्यांच्या पीएची नावे समोर येतील। आमदार रवींद्र धंगेकर यांचे मंत्र्यांसह पीएंवर हे गंभीर आरोप आहेत। लवकरच मंत्री आणि त्यांचे पीए कोण त्यांची नावे मी जाहीर करणार आहे। ठाकूर यांना अटक करून त्यांच्या मोबाईलची तपासणी करावी अशी मागणी देखील धंगेकरांनी केली आहे। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आता आपल्या सोबत आहेत। धंगेकरजी, संजीव ठाकूर तत्कालीन ससूनचे डेन यांच्या अडचणी आता वाढताना दिसतात। तुम्ही सातत्याने मागणी करत होता की संजीव ठाकूर यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि याच कारवाई संदर्भात आता परवानगी मागितली गेलेली आहे। काय वाटतं की काय नेमकी कारवाई होऊ शकते या पुढच्या काळामध्ये? गेल्या 3 महिन्यापासून हा तपास चालू आहे। तपासाला ज्या पद्धतीने गती पाहिजे त्या पद्धतीने गती मिळली नाही, पण शेवट आज संजय ठाकूरला दोषारोप पत्र ठेवलेलं आहे। आणि जर संजय ठाकूरांना आणि त्याच्या पुढची अजून काही लोक आहेत, संजय ठाकूरला कुणी फोन केले, कुणी ललित पाटीलसाठी शिफारस केली, ह्याचाही तपास होणं योग्य आहे। आणि हा तपास होण्यासाठी दोषारोप पत्र उशीर झाला, पण त्याला अटक करतील असं वाटतंय। अटक केल्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये जे नंबर होते त्याची व्हेरिफिकेशन होऊन ज्या मंत्र्यांच्या पेने फोन केले त्या मंत्र्यांची नावं निष्पन्न होतील आणि थोड्या दिवसातच याचा सोक्षमोक्ष होईल। आमची तरुणाई आज ज्या पद्धतीनं अंमली पदार्थामध्ये जाते ही दुःखाची गोष्ट आहे। हे काय भूषणावं नाही आहे आणि या महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर विचाराच्या राज्यात चांगल्या पद्धतीची तरुणाई उभी राहिली पाहिजे। त्यांनी वर्षानुवर्ष ही तरुणाई उभी करण्याचं काम केलं आहे। ते तरुणाईला ह्या सरकारमुळं, या पोलिसांमुळं यांनी दक्ष जर राहिले नाही तर ह्याच्यामध्ये अंमली पदार्थ विकण्याची लोक थांबणार नाहीत। तर संजय ठाकूरला याच्यामध्ये अटक झालीच पाहिजे। कॅमेरामन सुशांत राऊत सह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।